नमस्कार. रानडे रिअल्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत की जो इंडियातला पहिला मेल आयर्न मॅन आहे. यस, तुम्ही बरोबर ऐकलं, आयर्न मॅन. म्हणजे लोखंडाचे कपडे घालून येतो अशातला आयर्न मॅन नाही, पण ज्यांनी स्वतःला इतकं चांगल्या प्रकारे तयार केले, स्वतःची बॉडी एवढी चांगली प्रकारे तयार केली, तर त्याप्रमाणे त्यांनी आयर्न मॅन असा किताब पण जिंकलेला आहे. 25 वेळा, 1-2 नाही, निवळ 25 वेळा आयर्न मॅनचा किताब त्यांनी पटकवलेला आहे. तर आज आपण भेटूयात कौस्तुभ राडकर यांना. वेलकम. रानडे रिअल प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. येस, सुरुवात करूया सुरुवातीपासून. हे झालं कसं, घडलं कसं? आयर्न मॅन विषयी थोडं सांग, पण त्याच्या अगोदर थोडं आपण मागे जाऊयात. तू स्वतः एक पहिले स्विमर आहेस, राईट? तर स्विमिंगची जी आवड निर्माण झाली ती कशी झाली आणि कुठनं सुरू झाली? सो साधारणतः 8 वर्षाचा असताना आम्ही डेक्कन जिमखानावर जायचो. म्हणजे डेक्कन जिमखाना ग्राउंड पासून लिटरली 500 मीटरवर. तर स्विमिंग ही एक लाईफ स्किल म्हणून बघावी म्हणून मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला आई वडिलांनी टिळक टँक म्हणजे परत 500 मीटरवर होता घरापासून, म्हणून कोचिंगला पाठवलं की ऍटलीस्ट स्वतःला वाचवता यायला पाहिजे एवढं माणसाने. सुरुवात अशी झाली मग पाण्यात वाचता यायला पाहिजे. आणि माझ्या वडिलांची एस्पेशली अशी इच्छा होती की कुठल्याही त्यावेळेचे जे प्राईम स्पोर्ट्स मी म्हणाल की क्रिकेट असेल, टेनिस असेल, बॅडमिंटन सोडून कुठल्या तरी स्पोर्टमध्ये करिअर करावं. ओके. तो ही हिमसेल्फ वॉज अ कबड्डी प्लेअर, सॉफ्टबॉल प्लेअर. त्यामुळे त्यांची ती अशी इच्छा होती. माझी बहीण ऍक्च्युली माझ्यापेक्षा बेटर स्विमर होती, पण अनफॉर्च्युनेटली 91-92 साली ती पडली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला आणि मग त्याच्यामधनं ते सुटलं. मग आपल्या इथे आर्ट्स चालू झालं आणि म्युझिक चालू झालं, त्यामुळे तिचं स्विमिंग कडचं लक्ष गेलं. व्हेरॅज आय कंटिन्यूड ऑन दॅट पाथ. इनिशियल डेज मध्ये असंच टार्गेट होतं की डिस्ट्रिक्ट लेवलला एखादं मेडल मिळेल, पण ते काय एवढं बोलण्या एवढं सोपं नव्हतं. पहिले 3 वर्ष मला आठवतंय मला एकही मेडल मिळालं. आणि मग 94 मध्ये पहिल्यांदा पुणे डिस्ट्रिक्टला मेडल मिळालं, मग स्टेट लेवलला मिळालं. 95 मध्ये पहिल्यांदा मी नॅशनल चॅम्पियन. मग 95 to 2000 आय वॉज इंटरनॅशनल चॅम्पियन ॲटलिस्ट इन 1 इव्हेंट कंटिन्युअस. आणि मग मी इंडियाला रिप्रेझेंट केलं. तसंच मला अमेरिकेला युनिव्हर्सिटी होती, इंडियाला युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया, पण त्यांनी मला स्विमिंगची स्कॉलरशिप ऑफर. आणि त्यावेळेला एकतर इंडियातल्या कुठल्या स्विमरला अशी स्कॉलरशिप कधीच ऑफर झाली. एक्झॅक्टली. मला तुला इथेच थांबायचं. तुझी स्कॉलरशिप म्हणालास US मधली, तर तो काय प्रकार? म्हणजे आपल्या व्ह्युअर्सना हे कळतं की अशा प्रकारची काही स्कॉलरशिप असते किंवा तुम्ही जाऊ शकता, हे काय होतं ऍक्च्युली? सो अमेरिकेत NCAA असतं जे कॉलेज लेवलला स्पोर्ट करतात त्यांच्यासाठी. सो टेनिस असेल, बास्केटबॉल असेल, अमेरिकन फुटबॉल असेल, तसं स्विमिंग, हॉकी, त्याच्यासाठी स्कॉलरशिप्स दिल्या जातात. ती स्कॉलरशिप कशी असते की तुम्ही कॉलेजसाठी पोहायचं, पण तुमचे ग्रेड्स पण मेंटेन व्हायला पाहिजे. तुम्ही ग्रेड मेंटेन झालं, ग्रेड मेंटेन नाही झालं तर तुमची स्कॉलरशिप जाते. सो ऑब्विसली आम्ही सर्वसाधारण मराठी कुटुंबच होतो. सो स्कॉलरशिप नसताना पाठवणं शक्यच नव्हतं. पण मी जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा मला 2 ऑपॉर्च्युनिटीज होत्या. एक तर जितकं स्विमिंग चांगलं होईल तिथली स्कॉलरशिप वाढणार होती, आणि एज्युकेशनमध्ये मी इंडियात काही फार प्रयत्न करायचो नाही. पण अमेरिकेत जेव्हा कळलं की सिस्टम कशी आहे आणि जसं ग्रेड पॉईंट ॲव्हरेज असतो तो वाढायला लागला, मग डीन्स लिस्ट असते, मग ॲथलेटिक स्कॉलर्स असतात, ऑल अमेरिकन स्कॉलर्स असतो. जसं तुमचा ग्रेड पॉईंट वाढतो तसं तुमची तिथली पण स्कॉलरशिप वाढते. सो आय हॅड मोटिवेशन ऑन बोथ एंड. स्विमिंग मध्ये चांगलं केलं आणि एज्युकेशन मध्ये चांगलं केलं की आई वडिलांवरचा लोड कमी होणार. सो तसं मी अमेरिकेला गेलो. मग असं म्हणायला हरकत नाही की कौस्तुभ राडकर स्वतः जो खर्च अमेरिकेतला होता तो स्वतःच्या हिमतीवरती स्वतःचं शिक्षण पूर्ण केलंय तिथे जाऊन. ऍक्च्युली असं काही, पण स्कॉलरशिप होती पण यामध्ये आई वडिलांचं सॅक्रिफाईस खूप आहे. खरं, स्कॉलरशिप जरी किती असली तरी शेवटी पॉकेट मनी लागतो. आणि मी नोकरी करायचो, 20 तास अलाउड होतो. सो मी डायनिंग हॉलमध्ये क्लिनिंगची कामं करायचो, कारण इंटरनॅशनल स्टुडंटला तेवढा एकच ऑप्शन होता. अच्छा. दुसरा ऑप्शन होता डायनिंग हॉलमध्ये दिवसाला म्हणजे संध्याकाळची शिफ्ट असायची, राईट. सो 4 ते 7-7:30 पर्यंत डायनिंग हॉल चालू असायचं, त्याच्यामध्ये 5000 स्टुडंट जेवायला यायचे. हे युनिव्हर्सिटीमध्ये? युनिव्हर्सिटीमध्ये. ओके.
त्यांचं डिश वॉशरचं काम माझ्याकडे होतं. Oh God. म्हणजे दिवसाला 5,000 भांडी घासायची. पण आपल्या शब्दशः झाला तर भांडी घासण्यापासून पण काम केलं. मी म्हणलं तसं की पैसे कमवायचा तो एकमेव मार्ग होता. खरं आहे. स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, मग शूज असतील, काही गिअर असेल, ते मला आई वडिलांकडनं घ्यायचं होतं. Oh, wow. सो आय वॉज स्विमिंग, आय वॉज स्टडिंग अँड आय वॉज वर्किंग. आणि इट्स नॉट जस्ट मी, बरेचसे अमेरिकन मुलं तशीच वाटतात. ते कल्चरच आपण म्हणायला हरकत नाही की तशा पद्धतीचं तिथे आहे. हो. पण मूळ मुद्दा असा आहे की आई वडिलांनी तेव्हा ती जिद्द दाखवली नसती, तेव्हा ते फ्रीडम दिलं नसतं की ठीक आहे इंडियात तुला वडिलांची सेट प्रॅक्टिस आहे लॉची, ती सोडून माझा मुलगा कुठेतरी दुसरीकडे जातो. अगदी खरं आहे. 17-18 वर्षी इट इज नॉट अ इझी डिसिजन. मगाशी पण तू म्हणालास की वडिलांनी तुला सांगितलं होतं की स्विमिंग हे तो एक गोल होता की करिअर बनव, तर हे पहिल्यापासून कुठेतरी डोक्यात होतं, विच इज रिअली गुड. इज फॉर्च्युनेटली नॉट जस्ट वडील, आई पण, की वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू इन लाईफ डू इट वेल, असं लहानपणीपासून सांगितलं. बरोबर. आणि मी म्हटलं तसं पहिले 3 वर्ष तर मला एकही मेडल नव्हतं, पण तेव्हा आई नेहमी म्हणायची की ठीक आहे ना, तू प्रयत्न करतोयस ना, सपोर्ट होता, यू विल गेट बेटर. आणि तसंच झालं. सो त्यामध्ये आईचाही रोल तितकाच मोठा आहे. बरोबर. येस, पॅरेंट्स दोघांनी तेवढाच सपोर्ट केला. वा, सुपर. थोडंसं आपण अमेरिकेविषयीच बोलूयात. मी असं ऐकलंय की तिथे अक्षरशः तू अमेरिका बाय रोड अख्खी प्रदक्षिणा झालेली आहे तुझी. सगळीकडे तुझं कामानिमित्तही खूप ट्रॅव्हल होतं आणि म्हणजे सगळं संसार आपलं कासवाचं बिराड पाठीवर जसं म्हणतात तसं गाडीत घेऊन सगळं तुला फिरायला लागायचं. सो जसं एज्युकेशन संपलं तसं मास्टर्स डिग्रीला मला एंट्री मिळाली होती विस्कॉन्सिनमध्ये. मी राहत होतो पेन्सिल्व्हेनियामध्ये, जायचं होतं विस्कॉन्सिनला. माझं पेन्सिल्व्हेनियामधले एक सगळ्यात पहिले प्रोफेसर होते, जेम्स मिल नावाचे. ही वॉज द डीन ऑफ द प्रोग्राम एज वेल. तर त्यांनी मला सांगितलं होतं की माणसाकडे एवढं सामान पाहिजे की ते आपल्या गाडीत मावायला पाहिजे. हो, ओके, ग्रेट. आणि सो मी अमेरिकेत जितक्या वर्ष होतो, जितकं फिरलो तेवढंच सामान होतं की माझ्या गाडीत तेवढं बसायला पाहिजे, फर्निचर सोडून. सो कुठेही जायचं असेल, सो यु नो पेन्सिल्व्हेनिया टू विस्कॉन्सिन असेल, किंवा मग मला न्यूयॉर्कमध्ये नोकरी होती, न्यूयॉर्क टू बोल्डर, सॅन फ्रान्सिस्को, सगळे अमेरिका मी गाडीने केली. बाय रोड मेनी टाइम्स. आणि बऱ्याच वेळा असं केलेलं की पोहोचलो, 2 दिवस राहिलो, परत. म्हणजे राहण्यापेक्षा जाण्या येण्याचा टाइम जास्त असतो. पण इट्स अ लॉट ऑफ फन डुईंग इट. ज्याला रोड ट्रिप हे खूप लोक करतात, म्हणजे खूप इंडियन्स जे आहेत अमेरिकेत, बरीचशी अमेरिका तशीच गाठ. कारण रस्ते मोठे आहेत, कम्फर्ट आहे, आणि इट्स अ ग्रेट वे टू सी द कंट्री. पण तू सांगतोय त्यावर दिसते की खूप स्ट्रगल होतं. त्यावेळेस असं कधी वाटलं नाही जाऊ दे आपण घरी जाऊ, चांगली वडिलांची प्रॅक्टिस चालू आहे, पुण्यात सेटल आहोत, असा कधी विचार आला डोक्यात? तसे विचार सगळ्यांना येतातच ॲट सम पॉईंट. म्हणजे पहिली माझी सेमिस्टर होती तेव्हा मी खूप होमसिक झालो. अगेन ह्याच्या मागचं सिच्युएशन वेगळी की मी गेलो 4 जानेवारी 2001ला मी अमेरिकेला गेलो. तेव्हा काही गुगल वगैरे काही नव्हतं, घरी कम्प्युटर कसा बसा होता, ते डायल अप इंटरनेट आठवतंय, BSNL, कोणाचा फोन आला की कट व्हायचं. सो माहितीच नव्हतं काय एक्सपेक्ट करायचं, राईट. मी पोचलो शॉर्ट्स मध्ये, बाहेर बर्फ पडला होता, जी मुलगी आणायला येणार होती ती येऊ शकली नाही, रात्र एअरपोर्टवर काढायला लागली, गोळ्याच्या पोळ्या दिल्या होत्या आईनी आणि बाकरवड्या होत्या त्या खाऊन. तू एअरपोर्टवर झोपायला लागलं, कारण देअर वॉज नो ऑप्शन. आणि इथनं जेव्हा जाता तेव्हा $10-15 मॅकडॉनल्डचं मील खायचं का पहिल्याच कॅल्क्युलेशन चालू. सो स्ट्रगल हा खूप होता. मला आठवते मी क्लासला स्विमिंग प्रॅक्टिस असायची 5:30 ते 8, आणि 8ला लेक्चर चालू व्हायचं, 10 मिनिटात पोचायला लागायचं, नाही तर दार बंद व्हायचं. 8:10ला पोचता एकदा बर्फातनं सवय नाही, बरोबर, बर्फातनं पळत जाताना पडलो, चष्मा तुटला, राईट. आता चष्मा बदलायचा असेल तर $200-250 बेसिक खर्च एक्झामिनेशनचा, मग फ्रेमचा वेगळा, बरोबर. सो स्ट्रगल हा ऑब्व्हियसली होता. इटिंग हॅबिट्स वर डिफरंट. कॅफेटेरियामध्ये जे जेवण मिळायचं ते आपल्या घरच्यासारखं असूच शकत, बरोबर. सॅलड खायची सवय नाही. सो माझे स्विमिंगचे जे फ्रेंड्स आहेत ते नेहमी एक स्टोरी सांगतील की ब्रेकफास्टला गेलो की 1 कप चॉकलेटची आईस्क्रीम मी रोज खायचो. 3.5 वर्ष माझा ब्रेकफास्ट 1 कप चॉकलेटची आईस्क्रीम असायचं म्हणजे असायचं. तिथनं सुरुवात व्हायची चॉकलेट पासून. सो स्ट्रगल इज पार्ट ऑफ लाईफ. तो काय आत्ता नाही असं नाही.
पण जसं मी म्हणलं सिस्टम कळत गेली, अभ्यास कसा करायचा, स्विमिंग कसं करायचं, ऑब्विसली मोटिवेशन ऑफ द यू डू बेटर, यू आर गेनिंग मोर थिंग्स, तसा तो स्ट्रगल पण कमी होत गेला. असं वाटायचं की जाऊ देत, परत जायचं नाही जायचं, पण लाईक आय सेड, आई वडिलांनी आधीपासून सांगितलं होतं की एक ऍक्टिव्हिटी मनात घेतली की ती पूर्ण करायची, मग डू व्हॉट इट टेक्स. आणि त्यांचा इमोशनल सपोर्ट होता, फायनान्शियल सपोर्ट होता, सो यू कॅनॉट गो रॉंग. अगदी खरं आहे, जे कराल ते कंटिन्यू करा, ते मध्येच सोडू नका, हा महत्वाचा आहे संदेश आपल्याला मिळतोय. पण आमच्या रिसर्चने मला हे पण सांगितलंय की तू एक उत्तम कुक आहेस, अगदी मोदक पासून तू सगळं बनवू शकतात. हे कसं काय बनवू शकाल आता सध्या? ऍक्च्युली अमेरिकेत जेव्हा तुम्ही जाता, पहिले 1.5 वर्ष मी डॉम मध्ये राहिले. डॉम मध्ये किचन होतं बेसिक, पण इंडियन कुकिंगचा मसाल्याचा वास हे सगळं शक्य नव्हतं. जसं ऑफ कॅम्पस गेलो तसं मग 2 इंडियन रूममेट्स होते जे MBA करत होते, मग ते आपापलं जेवण बनवायचे. तसं कुकिंगची आवड होती थोडीफार म्हणायला हरकत नाही, तसं एक एक ऍड होतो. मग एकटा राहायला लागलो तेव्हा यू स्टार्ट एक्सपेरिमेंटिंग मोर विथ फूड. मग काय करायचं, पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत, मोदक बनवलेले आहेत, पुरणपोळ्या पण बनवलेल्या आहेत. सो ऍक्च्युली गणपतीत माझ्याकडे फुल जेवण असायचं, म्हणजे आपण पुण्यात बनवतो तसं सगळं पुऱ्या पोळी, एक तरी गोड म्हणजे मोदक, ते पारी वगैरे करून रेग्युलर मोदक. सो तशी आवड होते, आणि इट वॉज अ गुड वे टू डिस्ट्रेस ऑल्सो. सो माझ्यासाठी तेव्हा कुकिंग वॉज अ ग्रेट वे टू डिस्ट्रेस मायसेल्फ. आणि ऑब्विसली आठवड्यातनं 5 दिवस समजा कोणी इंडियन फूड देणार असेल तर वाय नॉट. जे आता मागच्या 1.5 वर्षात थँकफुली लॉकडाऊनमुळे परत जरा कुकिंग म्हणजे आता घरचे थोडे आणखीन खुश झाले. तू किचन मध्ये जास्त वेळ. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, तीही मला कळली की तू तिथे पूजाही सांगत होतास, रेग्युलर प्रोफेशनल तू गुरुजी म्हणून सुद्धा काम करत होतास. या म्हणजे पूजापाठ आमच्याकडे एवढा असतो असं म्हणणं नाही. माझ्या आजोबांकडे होता, म्हणजे काकू पौरोहित्य करायचे. सो तसं एक माझ्याकडे थोडं आलं होतं. आणि मी विस्कॉन्सिन मध्ये असताना काही लोक म्हणले की तुझं मराठी चांगलं आहे, तुला वाचता येतं संस्कृत, तू करशील. सो जस्ट कोणाला मदत करायला म्हणून मी ते चालू केलं होतं. आणि ओळखीतच असं कोणी गणपती बसवून द्याल का, अशा पूजा, सत्यनारायणाची पूजा. पण कौस्तुभ राडकर तिकडे असं धोतर वगैरे नेसून असं टोपी घालून जायचे पूजेला, त्यात कसं होती? 100% फुल अटॅक. फुल अटॅक, काही त्याच्यात काही तुम्हाला. अरे वा. पण तिथे जानवं वगैरे इतर गोष्टी मिळायच्या लोकांना, तुम्ही कसं अरेंज करायचा? इंडियन स्टोअर मध्ये सगळं मिळेल. ऍक्च्युली इंडियन स्टोअर मध्ये सत्यनारायण पूजेचं किटच नाही. जसं पुण्यात सुद्धा. आणि बऱ्याच वेळा असं होतं की महाराष्ट्रीयन कुटुंबातल्या पूजा अशा वेळी ठरवतात की आई वडील किंवा सासू सासरे येणार, त्यामुळे ऑलरेडी घेऊन कोण ना कोणतरी काहीतरी घेऊन आलेलं, बऱ्याच गोष्टी आलेल्या असतात. सो इट्स क्वाइट सिम्पल. आणि एक तर अमेरिकेत सगळ्या गोष्टी विकेंड लावतात, त्यामुळे त्याचाही प्रॉब्लेम नसतो. आणि तांदूळ घातले की सगळं सुटतं, त्यामुळे तोही एक आपण मार्ग दिलेला आहे. सुपर. थोडस आता आपण तुझ्या या आयर्न मॅन कडे थोडं मला यायचंय, पण त्याच्या अगोदर म्हणजे जसं तू खरं हा 2 विषय खूप वेगळे आहेत. आयर्न मॅन म्हणशील आणि स्विमर म्हणशील. स्विमर म्हणून तिथे गेला होतास, तिथे तू त्याच्यामध्ये करिअर पण केलं होतास. मग ह्याची माहिती कुठनं पडली की असं काहीतरी असतं, आयर्न मॅन म्हणून प्रकार आहे, हे कुठनं कळलं? कोण मेंटर वगैरे असं तुला होतं? ऍक्च्युली काय झालं, जसं माझं स्विमिंगचं करिअर संपलं आणि मी मास्टर्स प्रोग्रामला गेलो विस्कॉन्सिनला, तर असं लक्षात यायला लागलं की माझे इटिंग हॅबिट स्विमिंगचेच राहिले. अच्छा. पण पूलला ऍक्सेस नव्हता. एक तर स्विमिंग किती वर्ष मला आठवत नाही, 13-14 वर्ष असेल, त्यामुळे बर्ट आउट पण झालं. मग फिटनेस कसा ठेवायचा, म्हणून मी रनिंग चालू. आणि मी एन्ड्युरन्स स्विमरच होतो, मिडल डिस्टन्स टू लॉंग डिस्टन्स, त्यामुळे मग मी लॉंग डिस्टन्स रनिंग चालू केलं. 2006 मध्ये मी पहिल्यांदा मॅरेथॉन पाहिलो. मग 2007 मध्ये मला बोल्डर कॉलोराडोला नोकरी मिळाली. तर बोल्डर कॉलोराडोची खासियत अशी की ते इट इज कन्सिडर्ड द मेका ऑफ ट्रायथलॉन. जगातल्या टॉप ऑफ द टॉप ट्रायथलीट्स तिथे ट्रेनिंगला आहेत. तर असंच मी न्यूयॉर्क वरनं बोल्डरला मूव्ह झालो होतो गाडीत स्टँडर्ड सामान घेऊन. मग मित्र कसे करायचे, तर मी अपार्टमेंट अशी घेतली होती की फिटनेस सेंटरच्या जवळ होती. फिटनेस सेंटरला मास्टर्स स्विमिंगचे क्लासेस होते.
हो, म्हणजे दोन्ही असावं म्हणून मग मी संध्याकाळी 6 ते 7 मास्टर स्विमिंगला जायचो आठवड्यातनं 3 दिवस. तर नॅचरली इतक्या वर्षाची स्विमिंग हिस्ट्री होती, त्यामुळे माझं स्विमिंग ऑन पार यायला वेळ लागला. बरोबर. तसं मग ते ट्रायथलीट लोक जे होते ते माझ्याशी बोलायला लागले की तू कुठं आला, एक इंडियन माणूस हे करतो हे त्यांना माहिती नव्हतं. बरोबर. आणि इतका चांगला स्विमर, मग आम्हाला काही टिप्स दे. म्हणून मग ते मला सांगायला लागले की मग तू ट्रायथलॉन का नाही करत. आणि तोपर्यंत मी 2-1 मॅरेथॉन पळालो होतो, स्विमिंगचं करिअर होतं. तर तेव्हा ते म्हणले की सायकलिंग इज द इझी बीट. आणि ते म्हणले वी डोंट थिंक की कोणी इंडियन आहे त्यांनी हे केलंय. बरोबर. सो एक चांगलं ऑपॉर्च्युनिटी होती, चांगलं चॅलेंज होतं. सो डायरेक्ट असं मेंटर असंच कोणी नव्हतं, पण माझे बरेच फ्रेंड्स होते जे स्वतः त्या पाथमधून जात करत होते ऑलरेडी. त्यामुळे मला ऑन द फील्ड नॉलेज मिळत होतं की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. अशी माझी सुरुवात झाली. 2008 मध्ये त्यांनी मला सांगितलं की नोव्हेंबर 2008 मध्ये ॲरिझोनाला एक इव्हेंट आहे. ओके. तर त्याला तू रजिस्टर कर. सो एप्रिलमध्ये मी त्या इव्हेंटला रजिस्टर केलं. त्या हिशोबाने मे पासून तयारी. सुपर. पण ह्यामध्ये मीनवाईल हे जे चालू होतं, म्हणजे तू म्हटलं स्विमिंग बऱ्याच दिवस मध्ये बंद होतं, त्यानंतर बरोबर फिटनेस लेवल वाढवायला किंवा ज्या तुझ्या म्हणजे मला माहिती थोडंफार खाण्याच्या सवयी वगैरे ज्या होत्या त्या खूपच वेगळ्या होत्या, तर तिथनं शिफ्ट करून हे करायला किती डिफिकल्ट गेलं, ही गॅप कशी भरून झाली? ऍक्च्युली फिटनेस माझा कधी कमीच झाला नाही. अच्छा. अँड आय वॉन्ट टू स्ट्रेस दिस पॉइंट. सो 92 पासून आजपर्यंत आय एम ॲट दॅट लेवल इफ नॉट हायर. ओके. सुपर. मेंटेन, कारण स्विमिंग जरी बंद झालं तेव्हा आय वॉज रनिंग, आय वॉज डुईंग स्ट्रेंथ ट्रेनिंग. असं नाही की मी फिटनेस बंद केला. बरोबर. खूप म्हणजे अनफॉर्च्युनेटली खूप स्विमर्स बरोबर असं होतं की त्यांनी बंद केलं की ते वॉटर पोलोच्या बॉल सारखे फुटतात. कारण की स्विमिंग जेव्हा मी करतो, म्हणजे मी अमेरिकेत डेली 4000 कॅलरीज खातो. त्याच्या मागचं कारण असं आहे की मी 5:30 ते 8 पोहायचो, परत संध्याकाळी 3:30 ते 6 पोहायचो, आणि मध्ये 1 तास मला कोर आणि स्ट्रेंथ आपणहून करायला लागायचं. सो यू डुईंग 3 वर्कआउट. सो नॅचरली तुमच्या बॉडीला तेवढ्या कॅलरीज लागतात, अदरवाइज यू कॅनॉट परफॉर्म. नेक्स्ट वर्कआउटला तुम्ही पोहोचूच शकणार. बरोबर. तुमच्या बॉडीला नंतर असं व्हायला लागतं की इटिंग हॅबिट स्टे द सेम, पण वर्कआउट 0वर आहे. ते माझ्या आयुष्यात कधीच झालं. सो वेदर इट्स रनिंग ऑर सायकलिंग, काही ना काही ऍक्टिव्हिटी चालूच राहील. सो इटिंग हॅबिट्स तुम्ही म्हणलात तसं की त्याच्या मागचं मोठं कारण आहे की इंडियामध्ये कसा एक चुकीचा स्टिग्मा आहे की तुम्ही सॉफ्ट ड्रिंक. सो आय नो व्हॉट यू वॉन्टेड टू आस्क की कोक किंवा पेप्सी प्यायला की तुमचा परफॉर्मन्स कमी होतो. हे एक चुकीचा स्टिग्मा. आय एम नो वे सेइंग की तुम्ही प्यायलाच पाहिजे, दॅट्स इंडिव्हिज्युअल डिसिजन. पण असं कुठेही नाही. जगातल्या टॉप ॲथलीट आठवड्यातनं एकदा तरी कोक पितात, त्यांनी काही फरक पडतो. त्या स्टिग्मा मधनं तुम्ही जात असता तेव्हा असंही होतं की यू हॅव दॅट फ्रीडम की आता मला कोणी सांगणार नाही, दिवसभर माझ्या डोक्यावर कोणी बसलेलं नाही, आणि माझ्याकडे फायनान्शियल फ्रीडम आहे की मला दिवसानं 10 कोक पैसे तर मी पिऊ शकतो. तसं मग तुमचं तुम्हाला लक्षात येतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी आभारी प्रकार होतोय. म्हणजे अर्ध्या कोकनी पण माझं काम होतं. खा वेळेची बरोबर. म्हणजे एक जिलबी खाऊन तेवढंच सॅटिस्फॅक्शन मिळतं, पण लोक 10 आणि 15 खातात. तसेच सो नॅचरली जसं तुम्ही परत एका फिटनेस रुटीन मध्ये यायला लागता, कॉम्पिटिशन मध्ये यायला लागता, तुमचे इटिंग हॅबिट्स, स्लीपिंग हॅबिट्स नॅचरली बदलतात. तसं तुम्ही परत हेल्दी इटिंग मध्ये जायला लागतं की ठीक आहे, आता माझा परफॉर्मन्स वाढवायचा असेल तर मला काय करायला लागतं. तसं माझ्याबद्दल परत झालं की मी जसं लोकांशी इंटरॅक्ट करायला लागलो, ते म्हणायला लागले की मग आता प्रोटीन वाढवायला पाहिजे. प्रोटीन कसं वाढवायला पाहिजे. मग घरी नॉनव्हेज बनायला लागलो. स्वतःच. अँड आय थिंक दॅट इज द बेस्ट थिंग. कारण तुम्ही जे हातातनं बनवता ते तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असतं किती तेल पडले, किती मीठ पडलंय, कुठले मसाले पडले. बाहेरनं तुम्ही मागवला की यू हॅव नो कंट्रोल, राईट. सो इट इज अ गुड मिक्स. आय फील की माझं वर्कआउटवर तितकंच लक्ष होतं, पण हेल्थवर जास्त लक्ष दिलं. सुपर. त्यामुळेच तो शेप मेंटेन झाला. आणि ते ऍक्च्युली जर इफ यू आर इन प्रॉपर शेप तर ती ऊर्जा पण मिळते आपल्याला की काहीतरी करूया. थोडासा विदिन आपल्याला जो सपोर्ट पाहिजे असतो बॉडीचा. या म्हणजे खूप वेळा लोक म्हणतात की हाऊ कॅन आय गेट अप इन द मॉर्निंग. तुम्ही इतके वर्ष कसं होत आहे, मोटिवेशन काय. मला असं वाटतच नाही, कारण इतके वर्ष मी करतोय. मी नाही केलं तर मला असं चुकल्यासारखं वाटायला लागतं की काय आज काय करायचंय, म्हणजे का नाही उठलो. सो
वर्कआउट और एक्सरसाइज आता एक लाईफस्टाईलचा पार्ट झालं की दिवसात 1 तास तरी ही ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजे आणि ती सकाळी जास्तीत जास्त केली तर बेटर. सुपर. तसं आता मोल्ड झालेलं आहे एकंदरीत आपल्याला असं वाटतंय. तर आता आपण येऊयात पहिल्या इव्हेंटकडे. म्हणजे आता आय नो एव्हरीवन नोज की 25 आतापर्यंत कम्प्लीट केलेले आहेत. मला वाटत नाही भारतामध्ये कोणी आहे 25, राईट? 25 वेळा आयर्नमॅन नाही अजून. नेक्स्ट कोण आहे त्याच्यानंतर? आय थिंक 10 किंवा 12 केलेलं. हो, म्हणजे गॅप खूपच मोठी आहे. तर लेट्स टॉक अबाउट फर्स्ट आयर्नमॅन. कसं झाली त्याची सुरुवात, म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? या सो आय थिंक फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आयर्नमॅन म्हणजे काय लोकांना सांगायला पाहिजे. कारण खूप लोकांना आयर्नमॅन म्हणजे मार्वलच्या कॉमिक्स मधले हिरोज रॉबर्ट डाउनी. सो आयर्नमॅन ही ट्रायथलॉन आहे. इट इज कन्सिडर्ड टू बी द टफेस्ट वन डे इव्हेंट इन द वर्ल्ड. त्याच्यात 3 ऍक्टिव्हिटीज आहेत. सगळ्यात पहिले असतं स्विमिंग. सो ते 3.8 किलोमीटर असतं. स्विमिंग पूल सोडून कुठेही करायला. ओके. सो त्या ओपन वॉटर मध्ये समुद्र, नदी, तळ जे असेल अवेलेबल त्या एरियामध्ये तिथे. स्विमिंग संपलं की 180.2 किलोमीटर सायकल चालवायला लागते. आणि मग हे दोन्ही संपलं की थर्ड ऍक्टिव्हिटी इज अ फुल मॅरेथॉन 42.2 किलोमीटर्स. सगळ्याला टाइम कट ऑफ आहेत आणि ओव्हरऑल टाइम कट ऑफ मॅक्सिमम टाइम इज 17 मिनिट्स. हे तुम्ही बॅक टू बॅक केलं तर तुम्हाला आयर्नमॅनचं टायटल दिलेलं आहे. माझ्या पुढे ऑनेस्टली स्विमिंगचा चॅलेंज नव्हता आणि रनिंगचा चॅलेंज नव्हता. माझ्याकडे चॅलेंज होतं सायकलिंगचा चॅलेंज 2 एंड्सने होता. एक तर इंडियातली जी सायकल होती ती सायकल म्हणण्यालायक सायकलच नव्हती. बरोबर. कारण माझं घर ते शाळा इतकी मी सायकल चालवायचो. ते अंतर 400 मीटर. ते पण का चालवायला लागायचे? कारण एक पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशनची टुर्नामेंट असेल स्विमिंगची. बेस्ट स्विमरला मेल अँड फिमेल सायकल. माझ्या 10वीत माझं नशीब असं की माझं नाव त्या लॉटरीमध्ये निघालं होतं. आय हॅव नेव्हर प्रेड दॅट हार्ड की आज माझं नाव निघून नये. पण ती सायकल मिळाली. आणि मग तेव्हा 11वी 12वीत आपल्या इथे क्रेज काय होती की स्कूटी मिळायची, लुना मिळायचं. तर मला ती झक मला सायकल घेऊन जायला. तो ते सायकलिंग म्हणणं. ती सायकल आणि जी रेसिंगची रोड बाईक किंवा ट्रायथलॉन बाईक असते कम्प्लिटली डिफरंट. प्लस ट्रॅडिशनली स्विमर्स जे असतात ते स्विमिंगच्या स्पोर्टमध्ये अपर बॉडी इज युटिलाइज मोर. बरोबर. त्यामुळे लेग्सचं प्रमाण तुम्ही थोडंफार असतात. त्यामुळे 180 किलोमीटर सायकलिंग चालवायचं यासाठी कम्प्लीट न्यू रिइन्फोर्समेंट होती माझ्यासाठी. सगळं मेकॅनिक्सच बदललं. एवढा वेळ सायकलवर कसं बसायचं. फॉर्च्युनेटली मी म्हणलं जसं की माझ्या सुदैवाने चांगली लोक आजूबाजूला होती. ते म्हणायचे की ठीक आहे आता 60 कर, मग उद्या 90 कर, हळूहळू. आणि मी आय वॉज इन द राईट प्लेस ॲट द राईट. की बोल्डर कॉलोराडोला माझं एक ऑफिस होतं. मी कार्डिओलॉजी ऑफिसमध्ये काम करतो. एक ऑफिस होतं ते 20 माईल लांब. सो मला एवढं माहिती होतं की आठवड्यातून 3 दिवस तिकडे जायला लागायचं. त्या ऑफिसमध्ये शॉवर होता. कार्डिओलॉजिस्टने मला परमिशन दिली होती. सायकल वर घेऊन जायची परमिशन होती, ऑफिसमध्ये ठेवायचं. सो दिवसात 40 मैल मध्ये सायकलिंग व्हायचं. आठवड्यातनं 3 दिवस. ती लक्झरी होती. ओपन रोड्स असले तरी सायकलला शोल्डर असतं. त्यामुळे त्याचाही प्रॉब्लेम नाही, ट्रॅफिकचा कधी प्रॉब्लेम नाही, सेफ होतो. सो तशी माझी प्रॅक्टिस वाढत गेली. न्यूट्रिशन एक चॅलेंज होता. कारण परत 12-13 तासाची रेस. काहीच माहित नाही काय खायला पाहिजे, किती खायला पाहिजे, किती वेळाने खायला पाहिजे. जेल्स काय असतात, गेटोरेट थोडंफार स्विमिंगमध्ये माहिती होतं, पण ते किती ड्युरेशनने घ्यायला पाहिजे. सो न्यूट्रिशन इज द फोर्थ डिसिप्लिन. आणि ते एक्सपेरिमेंट करत करत मी शिकलो. प्रॉब्लेम काय झाला होता की आय थिंक जुलैमध्ये पोहता पोहता माझ्या खांद्यातनं खटकन आवाज आला. स्विमिंग करताना खट आवाज आला आणि आय जस्ट केम बॅक. मला हात उचलता येत. सो माझा रोटेटर कर्व फाटला होता. मग असं ठरलं की आयर्नमॅन झाल्यावर 2 दिवसांनी आपण सर्जरी करू. म्हणून मग सर्जरीला स्पर्धेमध्ये झालं होतं. नाही स्पर्धेमध्ये नाही, स्पर्धेच्या आधी झालं होतं. प्रॅक्टिस नोव्हेंबरमध्ये रेस होती. जुलै ऑगस्ट मध्ये ही इंजुरी झाली. रेस खूप जवळ होती. म्हटलं रेसच्या आधी काय मी सर्जरी करणार नाही. स्विमिंगचा प्रॉब्लेम नाही. नोव्हेंबर 21 ला रेस होती. 23 तारखेला माझी सर्जरी सेट होती. पण सर्जरी झाल्यावर कोणतरी मदत करायला पाहिजे म्हणून माझा काका आला. हा, मग ऍटलीस्ट कोणतरी मदत करायला पाहिजे, थोडीफार गाडी चालवायला पाहिजे. सो माझी पहिली आयर्नमॅन
स्विमिंग सॉलिड झालं. सो 47:30 मध्ये स्विमिंग झालं. दॅट वॉज कोर्स रेकॉर्ड आहे. 60 किलोमीटरचे 3 लूप्स आहेत सायकलला. दुसऱ्या लूपलाच माझं चाक पंक्चर झालं, फर्स्ट नाही. पण अगेन माझ्या फ्रेंड्सने मला शिकवलं होतं चाक पंक्चर झालं पॅनिक व्हायचं नाही, स्वतः काढायला लागतं. काय टूर दे फ्रान्स सारखं नसतं, गाडी येते मॅजिकली बाजूला गाडी येते चाक देते असं काय होत नाही. स्वतः उतरायला लागतं, चाक काढायला लागतं. पण इट्स नॉट. खूप लोक आणि खूप लोक पॅनिक होतात, त्याच्यात त्यांना चाक बदलता येत नाही, दे लूज द रेस. कट ऑफ टाइम डजंट स्टॉप, तो चालूच राहतो. आणि मग 160 का 165 किलोमीटरला परत एकदा चाक. पण मला माहिती होतं की सायकल माझं संपलं की माझी रेसिस. आणि मी जेव्हा लाईन मध्ये होतो तेव्हा मला लोकांनी विचारलं होतं की काय टार्गेट. म्हटलं 12 तासाच्या आत मला पूर्ण करायचं. बरं. पहिल्याच वर्षी स्वतःचं टार्गेट सेट केलं होतं, कारण मला माहिती होतं की व्हॉट लेवल आय एम. ओके, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला स्वतःला माहिती पाहिजे की तुम्ही कुठे आहात. या, आणि इट ट्रान्सलेट्स टू एनी ॲथलीट, राईट. तुम्ही काम केलं असेल तर यू नो व्हॉट लेवल यू आर. सो यू नो व्हॉट लेवल यू कॅन परफॉर्म. आता त्या दिवशी काय होईल कोणाच्याही हातात. माझ्या नशिबात पहिल्याच आयर्नमॅनला 2दा पंक्चर झालं, माझ्या हातात काहीच नाही. पण आय न्यू हाऊ टू गेट आउट ऑफ दॅट सिच्युएशन. रनला परत मी म्हटलं तसं की आय वॉज सुपर स्ट्रॉंग. आणि मला माहिती होतं की आय एम गोइंग टू, तेव्हा वाटत होतं की आय एम गोइंग टू बी द फर्स्ट इंडियन टू डू. एक अनु वैद्यनाथन मुलगी आहे, तिने जस्ट 2 आठवडे आधी आयर्नमॅन केली होती, तेव्हा माहित नव्हतं. ओके. सो एक चांगलं टार्गेट होतं की काही केल्या फिनिश लाईन आज क्रॉस करायची. त्यामुळे आय फिनिश्ड इट इन 11 hours and 41 minutes. सो वेल अंडर माय कट ऑफ टाइम. टेरिफिक. फर्स्ट आयर्नमॅन ठरवलेल्या टाइमच्या अगोदरच कम्प्लीट करू. रानाडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. आपण गप्पा मारते कौस्तुभजी. आपण मगाशी जो विषय घेतला की पहिलीच जी आयर्नमॅनची रेस होती त्यामध्ये 2दा सायकल पंक्चर झाली होती, तर ती पंक्चर स्वतः काढायची तू म्हटलं असं, ते कसं असतं, म्हणजे कसं करायला? ऍक्च्युली प्रत्येक सायकलवर आम्ही किट ठेवतो. त्या किटमध्ये लिव्हर असते की टायर काढता यायला पाहिजे. 2 ट्यूब्स युजली आम्ही ठेवतो. बरं. आणि CO2 कार्ट्रिज असते, त्यांनी पटकन हवा भरली जाते. मी म्हटलं तसं काय टूर डी फ्रान्स नाही की तुमच्या शेजारी येऊन पडतोय. सो इट इज एक्सपेक्टेड यू विल डू इट. आणि मग एड स्टेशन्सला युजली हँडपंप ठेवलेले असतात. CO2 कार्ट्रिज पण बऱ्याच वेळा 70-80 PSI देतो. मग एड स्टेशनला जाऊन तुम्ही यू कॅन टॉप अप, तेवढं काम चालू शकतं. पण सगळ्या ऍथलीट्सला माहिती असतं की हे आपल्याला करायचं, तेही स्वतःलाच करायला लागतं. तेही स्वतःला करायचंय. त्यामुळे आम्ही आमचं किट त्याच्यावर, आणि न्यूट्रिशन पण बऱ्याच लोकांना काय खायचं हे माहिती असतं. सो बरंचसं न्यूट्रिशन सुद्धा आम्ही आमचंच कॅरी करतो. आणि सायकल एलिमेंटला हाफ वे टू युजली एक स्पेशल नेट्स असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची न्यूट्रिशनची बॅग ठेवू शकतो की हाफ वे तुम्हाला संपलं की लगेच यू पिकअप इन गेट गुड. हो, कारण हे लक्षात घ्या, एका मागे एक इव्हेंट असतात. स्विमिंग झालं की सायकलिंग, मग परत तुम्हाला पळायचं असतं. त्यामुळे ॲज्युसेट राईटली की ह्या गोष्टी आपल्या बरोबर असणं खूप गरजेचं आहे. अगदी खरं आहे. आता येऊयात परत 25व्याकडे. पहिला विषय आपण बोललो आणि 25, पण 25 आणि 1 मध्ये म्हणजे पहिल्याचा एक्सपिरियन्स आणि 25वाचा एक्सपिरियन्स काय फरक होता, किंवा कम्पेअर करायचं झालं तर कसं करता येईल? ऍक्च्युली मेजर फरक होता की 25 मी एकटा नव्हतो, माझ्याबरोबर 10 लोकांची टीम होती माझी प्लॅटफॉर्मची. दुसरी गोष्ट अशी होती की करोना जस्ट सिच्युएशन बदलत होती. इट वॉज व्हेरी डायनॅमिक. आणि मी सांगितलं होतं मी काय केलं चाललं. हे आपण बोलतोय 2021 मार्च. अच्छा, म्हणजे पीक ऑफ करोना. आणि मी सांगितलं तर मी काय केलं, जाणार ज्यांना यायचंय त्यांनी या. सो न्यूझीलंडला होती. जाताना असं काय वाटलं नाही. सिंगापूर एअरपोर्टवर सगळे लोक एनिवेज मास्क घालून असतात, त्यामुळे असं काय फार वाटलं, सेफ वाटत. जसं आम्ही न्यूझीलंडला पोहोचलो, रेडिओ गाडीतला रेडिओवर आलं की न्यूझीलंडमध्ये 8 केसेस आहेत. आणि मग इटली आणि अमेरिकाची सिच्युएशन बाहेर यायला लागली, तेव्हा लक्षात यायला लागलं की दिस इज काहीतरी वेगळं. पण रेसचा फोकस होता. एक तर माझ्यावर 2 टेन्शन्स असतात. एक प्रेशर म्हणायला पाहिजे की ट्रेनिसचं, कारण की तेव्हा माझं टार्गेट होतं की 100 आयर्नमॅन घडवीन. अँड आय वॉज ॲट 90. 8 लोक, 10. आणि माझं पर्सनल 25. आणि 25 इज अ बिग नंबर. जगात खूप कमी लोक आहेत ज्यांनी 25 आयर्नमॅन केलं. अँड दे कॉम्प्लिमेंट इच अदर. म्हणजे मला प्रेशर यायला लागलं की मी दुसऱ्यांचा विचार करायला लागतो की आपला स्ट्रेस कमी होतो. 1 ते 25 म्हणजे सगळ्यात मोठा
अनुभव जे आयुष्यात शिकवतो ते तुम्हाला मेंटल फिटनेस काय व्हायला शिकवतो. प्रत्येक रेस मध्ये काय ना काहीतरी मी शिकलो. तर न्यूझीलंडच्या आधी 2 महिने मी सायकल पण चालवलेलो होतो, पण मला माहिती होतं की सायकल मी कशी मारू शकतो. आणि त्याच्यानंतर मला माहिती एकदा सायकलवरून मी बाहेर पडलो की जगात कुठलीही रेस पूर्ण करू शकतो. सो सगळ्यात मोठी गोष्ट काय शिकवतो तो अनुभव शिकवतो. आणि मगाशी आपण म्हटलं जसं की तुमचा फिटनेस कुठे तुम्हाला माहिती आहे. सो रेसला कसं अप्रोच करायचं हेही माहिती असतं की स्विमिंग मध्ये टॉप 5 मध्ये यायचंय, थोडा एफर्ट लावायला लागेल. सायकल मध्ये वेळच वेळ, बट यू कॉन्सन्ट्रेट ऑन न्यूट्रिशन, यू कॉन्सन्ट्रेट की कुठे पुश करायला पाहिजे, कुठे नाही पुश करायला पाहिजे, आणि रन कन्झर्व करता यायला पाहिजे एनर्जी. आणि मग रन परत इझी होता. त्यामुळे रनच्या कुठल्या सेगमेंटला पुश करायचं, कुठल्या सेगमेंटला वॉक करायचं. परत मी म्हटलं जसं माझा काका पहिल्याला आला होता, मी त्याला सांगितलं होतं मी तुझी रेस स्पॉन्सर करणार आहे, त्यामुळे त्याला घेऊन गेलो होतो. माझा आत्तेभाऊ आला होता ऑस्ट्रेलियावर. सो कॉन्स्टंट एक फॅमिली सपोर्ट पण होता रेसच्या वेळी, त्यामुळे आणखीन मजा होती. प्लस 25 म्हणलं असं कोणीच जगात खूप कमी कोणी केल्यात, भारतीय तर कोणीच नव्हता. त्यामुळे फिनिश लाईनला इंडियन फ्लॅग घेऊन फिनिश करणं एक वेगळा अनुभव. त्यावेळेस टायमिंग काय होतं? काय होतं 25व्या रेस टायमिंग आय थिंक 12 तास 32 मिनिट होता, बट आय एम नॉट शुअर. बट करोना इफेक्ट मे बी कदाचित त्यावेळेस नाही, करोना इफेक्ट नाही. म्हटलं असं ट्रेनिंग कमी झालं होतं, सिम्पल एज दॅट. स्विमिंग थोडंफार झालं होतं, रनिंग ओके होतं, आणि सायकलिंग काहीच झालं नव्हतं. आणि सायकलिंग इज द बिगेस्ट सेगमेंट. सो सायकलिंगला खूप वेळ लागला. सायकलिंग फिटनेस नसेल तो रनला ट्रान्झिशन होतो. पण एनी रेस आय गो इव्हन नाव, फर्स्ट टार्गेट इज टू फिनिश द रेस. मग 16 तास 59 मिनिटं लागले तरी काय फरक नाही, पण रेस फिनिश करायचं. हे सगळ्यांना मला तुम्हाला सांगायचं, याच्यात पहिला दुसरा तिसऱ्या महत्वाचं नसतं. याच्यामध्ये रेस कम्प्लीट करणं, गोल तुमचा तो पाहिजे की मी हे रेस कम्प्लीट करेन. सुपर. याच्या 25 रेसेस झाल्या, त्या कुठे कुठे झाल्या? म्हणजे जगात सगळे कॉन्टिनेंट फिरून झाले. 6 कॉन्टिनेंट्सवर रेस होते. सो एशिया, नॉर्थ अमेरिका, साऊथ साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोप. 6च्या 6 झालेले. प्रत्येक रेसमध्ये वेगवेगळे अनुभव होतात. पण जर एक निवडायची म्हटली रेस किंवा एक कॉन्टिनेंट म्हटले की ह्या एरियामध्ये किंवा या कॉन्टिनेंटमध्ये सगळ्याच वाईज, आपल्या फॅसिलिटी वाईज, आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंग वाईज किंवा परफॉर्मन्स वाईज, तर एक रेस असं म्हटलं तर कुठली आठवते तुमची की दिस वॉज माय बेस्ट? सी बेस्ट, आय फील की द रेस विच वॉज माय वर्स्ट इज माय बेस्ट. त्याच्या मागचं कारण सांगतो की आयर्नमॅन कोना इज द वर्ल्ड चॅम्पियनशिप. जगात म्हणजे इट्स बाय इन्व्हाइट ओनली. यू हॅव टू बी सो फास्ट की टॉप 3 आयर्नमॅन इव्हेंट मध्ये जाऊन तुम्ही एज ग्रुपला जाता, और यू हॅव टू हॅव डन 12 आयर्नमॅन्स इन अ रो. मला लेगसी स्लॉट मिळतो, तसा मला मिळाला होता. मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या होत्या. ऑक्टोबरमध्ये रेस असते, जून एंड जुलैमध्ये अमेरिकेला गेलो होतो, 3 महिने तिथे राहिलो होतो. जसा कोणाला पोहोचलो, सायकल आम्ही घेऊन जातो, जोडली तर मागचं चाक काय बरोबर चालत नाही. मेकॅनिक्स असतात, त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. ते म्हणले पार्ट तुटलाय. मला बाईक स्पॉन्सर होता स्कॉट, नो बाईक अवेलेबल तिकडे. सो आय हॅड टू राईड दॅट बाईक. तुटलेल्या बाईकवर करणं, कारण अगेन बाईक रेंटलवर जरी मिळाली तरी तुमची बाईक तुम्हाला माहिती असतं कशी चालते. बरोबर राईट. 180 किलोमीटर दुसऱ्या बाईकवर रॅन्डमली बसून करणं हे सोपं नाही. स्विमिंग माझं स्ट्रॉंग आहे, पण त्या दिवशी वेव्स खूप होत्या. मी खूप पाणी प्यायलो. त्याचं ट्रान्सलेशन असं झालं की सायकलचा ऑलरेडी प्रॉब्लेम होता. कोणामध्ये टेम्परेचर ऑलमोस्ट 50 डिग्री पर्यंत. क्रॉसविंड, हेडविंड सगळ्यांनाच असतात, ठीक आहे, माझ्या एकट्याला नाही. पण मी खूप समुद्राचं पाणी प्यायलो होतो, त्यामुळे उलट्या होत होत्या. त्यातून हे सायकलचं नवीन गणित होतं की दर 20-25 किलोमीटरने थांबा, तो डिझेल फिक्स करा, परत पुढे जा, स्टॉप गो, मध्ये उलट्या होत आहेत. एक प्रेशर होतं की तुम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिपला वेर यू शुड बी परफॉर्मिंग युअर बेस्ट. बरोबर राईट. जेव्हा मी ट्रान्झिशन जो असतो की सायकल टू रन, सायकल पार्क केली आणि तो मे बी 500 मीटरचा टप्पा असतो की यू कॅन रन. बरोबर. तो पण मला पळता आला आणि पुढे 42 किलोमीटर पळायचं मॅरेथॉन होतं. आणि द हिट वॉज जस्ट नॉट लेटिंग गो. आणि दिस इज नथिंग न्यू. कोणामध्ये असंच असतं, हे सगळ्यांना माहिती असतं. पण असं ठरवलं होतं की काही केल्या फिनिश करायची. एक माझा तेव्हा मित्र झाला बिल, तो पण त्याच सिच्युएशन मध्ये होता. सो आम्ही दोघं एकमेकांना मोटिवेट करत राहिलो की एक लाईट पोल टू दुसरा लाईट पोल पाहायचा.
छोटे गोल्स आणि काय केलं रेस सोडायची. सो त्या रेसमध्ये मी जेवढा मेंटली स्ट्रॉंग झालो, ऑल्दो इट वॉज माय वर्स्ट टाइम एव्हर, त्या वर्ल्ड चॅम्पियनशिपला नसायला पाहिजे, पण मी म्हटलं असं तुमच्या हातात काहीच नसतं. दॅट रेस टॉट सो मच अबाउट माय सेल्फ की आता जगाच्या पाठीवर मला कुठेही पाठवा, आय कॅन अचीव्ह दॅट. सुपर. फ्रेंड्स, लक्षात घ्या, ज्यावेळेस मी विचारलं की बेस्ट रेस कोणती, तर त्यावेळेस सर्वात खराब परफॉर्मन्स असलेली बेस्ट सर्वात चांगली रेस म्हणून सांगितली होती. याचाच अर्थ माणूस प्रत्येक गोष्टीत शिकत असतो, त्यामुळे खराब वेळच तुम्हाला सर्वात चांगलं शिकून जाते. सुपर, खूप छान सांगितलं. आता थोडंसं येऊया आपण कोचिंगकडे. 2015ला ऑफिशियल कोच म्हणून नियुक्ती झाली भारतातले. यू वर दॅट टाइम वन ऑफ फर्स्ट कोच 2015 सर्टिफाईड कोच. तर तो थोडासा अनुभव कसा? तेव्हा आयर्नमॅनने चालू केलं होतं की ऑनलाईन पोर्टलवर 6 महिन्याचा कोर्स होता, ऑब्विसली सेल्फ पेस्ड. सो आय थिंक 2015 मध्ये माझ्या 11 किंवा 12 आयर्नमॅन झाले होते. सो आय वॉज रेडी. चांगला एक्सपिरियन्स होता. प्लस 2-3 वर्ष मी कोचिंग करत, 2010 पासून अनऑफिशियल कोचिंग चालू करतो. सो असं वाटलं की ओके, एनिवेज मी स्वतःला टार्गेट दिलं होतं की 100 आयर्नमॅन, इंडियन आयर्नमॅन मी घडवीन. सो तो 11 कुठपर्यंत आलाय? 101. वाव, सुपर. 101 आयर्नमॅन्स घडवलेले आहेत कौस्तुभने. सो एज्युकेशन मी म्हणलं असं हॅज प्लेड अ टाइम रोल, म्हणून मी तो कोर्स केला. आय वॉज द फर्स्ट इंडियन लाईक यू सेड टू अचीव्ह इट. त्याच्यात इम्पॉर्टंट असं आहे की टॉप ऑफ द टॉप कोचेसचा एक्सपिरियन्स करा. बरोबर. माझं सुदैव असं होतं की माझं सगळं एज्युकेशन हे ह्युमन बॉडीशी कनेक्टेड अमेरिकेत. बरोबर. त्यामुळे बायोमेकॅनिक्स, फिजिक्स अँड स्टॅटिस्टिक्स काय बदललेलं नाही त्याच्यामधलं नाही, पण हाऊ टू अप्रोच कोचिंग, हाऊ टू अप्रोच ट्रेनिंग, गुड ट्रेनिंग, बॅड ट्रेनिंग, कसं हँडल करायचं, ते जास्त शिकायला मिळालं. त्याच्यानंतर मग मी मागच्या वर्षी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचा कोर्स केला. तो दॅट कोर्स इज फॉर डोपिंग, की डोपिंग कसं कंट्रोल करता यायला पाहिजे. इंडियात आता खूप गरज आहे त्याची. खरं की कुठल्या सप्लिमेंट्स पासून सावध राहायला पाहिजे, त्याचं अनफॉर्च्युनेटली आपल्या इथे नॉलेज आहे, अभ्यास खूप कमी आहे लोकांचा. सो साइड बाय साइड माझं एज्युकेशन चालूच राहतं. यू आर ऑलवेज लर्निंग, आय फील. आयर्नमॅन सर्टिफाईड कोच आता इंडियात खूप आहे, विच इज ऑल्सो गुड. चांगल्या कोचेसची रिक्वायरमेंट ही जबरच आहे. बरोबर. आणि व्हर्च्युअल वर्ल्डमुळे ती तर आणखीन ब्रिज झाली की माझे मॅक्सिमम ट्रेनिंग आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपमध्ये बेस्ड. त्यांच्याशी मॅक्सिमम इंटरॅक्शन माझं डेटा अनालिसिस माझ्या ॲपवर, आणि मग काय फेस टाइम, झूम ह्याच्यावर. वर्ल्ड इज स्मॉल. येस, डेफिनेटली. कोणी सेलिब्रिटीज सध्या काही नावं घेत आहेत ज्यांचे की आहेत ऑलरेडी आपल्याबरोबर? सो सोनाली कुलकर्णी मोठीवाली जात आहे, शी इज ट्रेनिंग विथ मी. गिरिजा ओक होती, परिणा पेठे होती. खूप लोक असं मध्ये मध्ये कन्सल्टिंग साठी येतात की वी वॉन्ट टू अचीव्ह दिस टार्गेट, दॅट टार्गेट. क्रिकेटर्स येतात, टेनिस प्लेयर्स येतात. असं आय थिंक, आय पर्सनली फील की तुमच्याकडे जितका एक्सपिरियन्स आहे तितका तुम्ही लोकांना द्याल. त्याच्यात मी कोचिंग मध्ये काम शिरलो, सिम्पल, बिकॉज आय वॉन्टेड टू क्रिएट अ हेल्दी कम्युनिटी. बरोबर. सो तुमचं जे नॉलेज आहे जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल तितकाच बेनिफिट कम्युनिटीला होणार. अगदी. शेवटी जाता जाता एकदा जर नवीन ज्यांना आयर्नमॅन व्हायचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी काय सांग? यु नो, सगळ्यात पहिले मी म्हणलं तसं की कन्सिस्टन्सी इज द की, आणि ती डिसिप्लिन तुम्हाला स्वतःमध्ये आणायला लागेल. ती तुम्ही किती जगातला भारी कोच आणा, सगळं तुम्हाला ॲसेट दिलं, बेस्ट ऑफ द बेस्ट गिअर, बेस्ट ऑफ द बेस्ट पेरेंट्स, बेस्ट ऑफ द बेस्ट सपोर्ट सिस्टम, काम तुमचं तुम्हालाच करायला लागणार आहे. सो ठरवलं असेल तर दॅट्स ग्रेट, पण लर्न टू एक्सेप्ट फेलियर्स, शॉर्टकमिंग्स, बॅड डेज, आणि लर्न टू ओव्हरकम देम. तुम्ही एकदा ट्रेनिंग प्रोसेसमध्ये आलात की तुम्ही आयर्नमॅन 100% व्हालच. वाव, सुपर. आपण म्हटलं, ऐकलंय जसं की एकदा ट्रेनिंग प्रोसेसमध्ये आलात की 100% आयर्नमॅन व्हाल. तर इथे ही व्यक्ती जी बसलेली आहे त्यांचा आकडा तर त्यांनी वाढून 200 ते 300 वरती नेलेला आहे. पहिला 100चा आकडा त्यांनी गाठलेला आहे.
तर थँक्यू व्हेरी मच कौशिक Yes. फॉर कमिंग हिअर. My वेळ pleasure. दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही पाहताय रानडे रिअल्टर प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ. आज आपल्याबरोबर होतं कौस्तुभ राडकर. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.